विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, वेळ येईल तेव्हा योग्य वेळी ही अस्त्र मी बाहेर काढीन। मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरती आज विरोधकांनी तोफ डागले। कुंडल्या आहेत तर त्या बाहेर काढा असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। तर मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुर्दैव असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली। शेतकरी आत्महत्या प्रकरणी सरकारवर आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचं सुप्रिया सुळे यांनी या टीकेच्या प्रत्युत्तरादाखल म्हटलं। महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आदरणीय माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विपक्ष म्हणजे आमचे वडील अनेक वेळा सत्तेतही होते, पवारसाहेब विरोधातही होते। आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आवर्जून मला आज आठवण येते, कारण का बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब या दोघांनी एकामेकावर दिलदारपणे टीका केलेली आहे, पण वैयक्तिक कधी अशी गोष्टी एकामेकावर कधी केलेल्या नाहीत। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत कुठल्याही आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुडाची भूमिका कधी घेतलेली नाही। त्याच्यामुळे मला खरं तर अतिशय वाईटही वाटलंय आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आज असं काल वक्तव्य केले। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, सुडाची भाषा करतायत मुख्यमंत्री, यावर टीका केली आहे सुप्रिया सुळे असतील, विखे पाटील यांनी काय म्हणाल? अजित, प्रामुख्याने विरोधकांचा आरोप आहे की मुख्यमंत्री विरोधकांवर अशा पद्धतीची विधानं करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि मुख्यमंत्र्यांना वाटतंय की सरकारचे जी भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत, जे विरोधक वारंवार बाहेर काढतात ती प्रकरणं विरोधकांनी बाहेर काढू नये म्हणून हा दबाव टाकला जातोय असा आरोप विरोधकांनी केलाय। परंतु आमच्यावरती किती दबाव टाकला तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत राहणार, त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढत राहणार असं प्रत्याह्वान जे आहे ते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना थेट दिलाय। आणि दीपक, आपण समजू शकतो या सगळ्याला धन्यवाद या सगळ्या आपल्या माहितीबद्दल। दीपक, आता सध्या या तुर्तास माहिती करता धन्यवाद आपले। आपण थेट जाऊयात झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।